चला विघ्नेश फायटर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तो आपण सुद्धा पुढे यायचं आहे. दीपक दादा यांच्या शुभ हस्ते इकडे यथोचित्त सन्मान करणार आहोत आपण. बघा हे सर्व विशेष अतिथी आहेत ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेला विशेष सहकार्य करण्यात आलं. खेळाडूंसाठी विजेता टीमसाठी पारितोषिक सुद्धा लावण्यात आलं होतं 1000 रुपयाचं. आणि ती मॅच सुद्धा तशी होती. मॅचला सुरुवात करायची ऑफिशियल अंपायर. बघा मॅचला सुरुवात. एका बाजूला विघ्नेश फायटर बी टॉप 6 ची शेवटची मॅच आहे. दुसऱ्या बाजूला आपण याच विभागातील नगिनदास मधला एक संघ पाहतोय पांडवास. विघ्नेश फायटर बद हाही संघ याच विभागातला आहे. आता सर्व कडचे आजूबाजूचेच खेळाडू व्यासपीठावरती उपस्थित प्रमुख मान्यवर यांचे मनापासून आभार असतील. सन्माननीय अमीर सर त्यांच्याजवळ कुमार राहुल सर या दोन्ही मान्यवरांचे मनापासून आभार असतील. वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार असतील. सर मी आपणास विनंती करतो सन्माननीय अमीर सर आपणास मी विनंती करतो नेक्स्ट मॅचचे लॉट्स आहेत. चारही टीम्स चला चारही टीम मोरेगाव नगिनदास प्रीमियर लीग मधल्या चारही टीम चे कर्णधार यांनी स्टेजच्या जवळ यायचं आहे. मोरेगाव नगिनदास प्रीमियर लीग मध्ये जे टॉप 4 च्या टीम्स आहेत त्यांनी जवळ यायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अमीर सर यांच्या शुभ हस्ते आपण लॉट्स पाडणार आहोत. यस निरंजन यूट्यूबच्या एका कॅमेरामॅननी फोकस करायचं आहे. सेमीफायनल 1 असेल ना निरंजन. राऊत 11 राऊत 11 विरुद्ध विघ्नेश फायटर. तीर्थ पॅकर विरुद्ध नॅमा बॉयज. बघा चालू असलेल्या आजच्या दिवसभराच्या मॅच मध्ये कोणालाही जर का दुखापत इजा झाली कोणाला इजा झाली चालू असलेल्या मॅच मध्ये तर सन्माननीय अमीर सय्यद सर यांचं आचोलेमध्ये हॉस्पिटल आहे तिथे तुम्ही ट्रीटमेंटसाठी घेऊ शकता. ही खूप मोठी चांगली जमेची बाब आहे की आपल्या खेळाडूंची काळजी आपल्या विभागातील खेळाडूंची काळजी घेण्यासाठी संपूर्ण ट्रीटमेंटचा खर्च त्यांच्या बाजूने केला जाईल. सर मनापासून आभार असतील. असंच आपल्या खेळाडूंना सहकार्य नेहमी करत राहा अशी आम्ही आशा बाळगतो आणि नेहमी आमच्या पाठीशी या संघाच्या पाठीशी नेहमी उभे राहा. तुम्ही सर्व मान्यवर कुमार राहुल सर या स्पर्धेला वेळात वेळ काढून तुम्ही आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल संपूर्ण आपल्या टीमचे मनापासून आभार असतील आणि विशेष सहकार्य केल्याबद्दल आपले मनापासून आभार असतील. सर मॅचच्या दिशेने होतोय चालू असलेली खूप धन्यवाद खरोखर दादा तुमचा असाच सपोर्ट आमच्या या नॅमा बॉईज ग्रुपला असू दे. खूप खूप धन्यवाद. राऊत 11 चे प्लेयर कुठे असतील तर कृपया करून टेजच्या पाठीमागे भेटायचं आहे. राऊत 11 च्या सर्व प्लेयरांना विनंती आहे कृपया करून तुमचे ओनर तुम्हाला बोलवत आहेत. नाश्ता पाण्याची व्यवस्था केलेली आहे. राऊत 11 च्या सर्व प्लेयरांना विनंती आहे कृपया करून तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था पाठी केलेली आहे. मॅच चालू होणार आहे. यानंतर राऊत 11 आणि विघ्नेश फायटर त्या दोन्ही संघ मालकांना विनंती आहे कृपया करून आपण तयार राहायचं आहे. हॅलो
हॅलो चेक. चला मॅचच्या दिशेने वळतोय. एका बाजूला आपण पाहतोय विघ्नेश फायटर ब येस सोनू. आणखी आता एक विघ्नेश फायटर स्पर्धेच्या बाहेर गेल्यामुळे ही परिस्थिती आहे. खरो स्टेजच्या डाव्या बाजूला हाऊजीचे काही तिकीट उरलेले आहेत, त्याची सुद्धा आपण टीम रिव्ह्यू घेतलेला आहे नो साठी. ओके. खरोखरच खूप असे धन्यवाद मानावं लागेल. ते आमचे ह्या न्यामाबॉईज संघाचे मार्गदर्शक आणि कर्तधर्ते पंकजदादा देशमुख. खरोखरच कुठलाही प्रोग्राम असू दे, या शिवगणेश मित्र मंडळाचा असू दे, या न्यामाबाईचा असू दे, फुलला फुळाची पाकिल्या तर रुपया बंदा रुपया जे आम्हाला देतात ते असे आमचे पंकजदादा देशमुख यांचंही थोडा त्याचं आगमन होणार आहे. तर मंडळाच्या वतीने खूप खूप त्यांचं धन्यवाद मानतो. बघा आमचे ऑफिशियल अंपायर विवेक पाटील सर यांचे हेडफोन्स कोणाला मिळाले असतील तर त्यांनी जमा करायचे आहे. हाऊजीचे काही तिकीट्स बाकी आहेत. फुल हाऊस 5,000 फुल हाऊस 10,000 आणि जल्दीफाय 5,000 रुपयाचं पारितोषिक हाऊजीसाठी. थोड्याच वेळात हाऊजीला सुरुवात होणार आहे. कोणालाही तिकीट्स पाहिजे असतील 100 रुपये एक तिकीट आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला जायचं आहे. आणि विवेक पाटील सर यांचे तसेच या न्यामाबाईला पुरस्कृत असे फुलला फुळाची पाकळी देणारे आमचे निलेशदादा देशमुख आणि अरुण जाधव यांचेही न्यामाबाईच्या वतीने आम्ही खूप खूप धन्यवाद करतो. कधी पण त्यांच्याकडे जा, पण ते कधी आपल्या न्यामाबाईतला कधी नर्वस करत नाहीत. त्यांच्याही मंडळाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. स्टेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. विनायक आले होते, विनायक आले होते, विनायक आले होते. बघा विनायकला आजच्या दिवसापासून धावपळ धावा 14. येस 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 14. अर्जुन गोलंदाजी मार्ग वरती आहे. एका बाजूला पांडवासचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला विघ्नेश फायटर बी चा टीम. विघ्नेश फायटर ब जो काल विघ्नेश फायटर अ ला कदाचित हरवून क्वालिफाय झालाय. ही गोष्ट केली जाते ना सोनू, जर का चान्स मिळालाय ब ला तर ती पोरं सुद्धा चांगला खेळ करून दाखवतात मैदानाच्या आतमध्ये. मग तो समोर असू दे का ब असू दे, अपील केली जाते. डाईव्ह लगान खूप चांगला प्रयत्न केले जाते. पाणी घेऊन जायचंय. बघा डाईव्ह लगावून स्वतःला क्रीज मध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न काल केले जातात. विघ्नेश फायटर मध्ये जो अटीतटीत अ आणि ब मध्ये सामना झाला आणि त्याला पाणी कपात करावं लागलं असे ते अ संघाला, आणि खरंच ब संघ उत्कृष्ट असं खेळतोय खरोखर. विघ्नेश फायटरचे प्लेयर चिडलेले आहेत अनाउन्समेंट झाल्यामुळे. बघा ब वाल्यांचे आर्थिक अभिनंदन. असंच तुम्ही खेळत राहा आणि असं त्यांना हरवत राहा. बघा अ खेळू दे का ब खेळू दे, सपोर्ट साठी संपूर्ण विघ्नेश फायटरची टीम आहे. ही जमेची बाब आहे. हा आवाज आहे, हा सपोर्ट आहे. कारण की मैदानाच्या आतमध्ये खेळत असणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जर अ ब ची मॅच असेल तर ते आपल्या अगेन्स्ट आहेत, पण जेव्हा मैदानाच्या बाहेर आले तेव्हा ती संपूर्ण टीम एक टीम आहे. त्या टीमचा अभिमान आहे. आपली ब टीम टॉप 6च्या दिशेने दिले, या गोष्टीचा गर्व विघ्नेश फायटर अच्या संपूर्ण टीमला आहे. ही सर्वात जास्त मैदानाच्या आतमध्ये स्पोर्टमॅनशिप त्यांच्या माध्यमातून दिसते आणि मॅचला मजा येते. एका बाजूला पांडवासचा संघ आहे. पांडवास इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती टॉप 6 मध्ये आलाय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि तो पांडवाचा संघ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्या विजयासाठी लढताना दिसतोय. दिवेश आहे नेहमी टेन्शन मध्ये, टॉसला येतो तेव्हा एक स्वतः आत्मविश्वास घेऊन तो दिवेश टॉसला येतो. हलक्या हाताने ऑफ साइडला घेऊन काढलाय. शेवटच्या चेंडूवरती सिंगल आले. धावफळका 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 17. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण पाहतोय 17 धावा.
17 रन ऑन स्कोर कार्ड 2 षटकाच्या समाप्तीनंतर. हलक्या हाताने ऑफ साईडला घेऊन काढलं. तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू मार्गस्थ असताना त्या चेंडूवरती सिंगल. बघा विनायकला सकाळपासून खेळताना पाहतोय. विनायक आजच्या दिवसापासून सकाळपासून खेळतोय आणि खूप चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी खेळतोय. 18 धावा धावफलकावरती. हलक्या हाताने कट केलं गेलं. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण 19 धावा पाहतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती. बघा पांडवाच्या संघाला सुद्धा माहिती आहे की धावफलक पुढे आहे, तर धावफलकाला पुढे नेण्यासाठी सिंगलने धावफलक चालू ठेवण्यासाठी मोठे फटके सिंगल धावा मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. बघा व्यासपीठावरती विशेष अतिथी यांचं सहर्ष स्वागत मोरेगाव नगीनदास प्रीमियर लीग मध्ये आणि नेमा बॉईज चॅम्पियन ट्रॉफीज मध्ये सुद्धा. सन्माननीय परेश केनी सर आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सन्माननीय त्यांच्या जोडीने प्रथमेश काळे सर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय मोरेगाव नगीनदास प्रीमियर लीग. आलेल्या प्रमुख पाहुणे सन्माननीय प्रमोद चौधरी सर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. सन्माननीय राजू सावंत सर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. व्यासपीठावर उपस्थित चारही मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय नेमा बॉईज प्रेझेंट मोरेगाव नगीनदास प्रीमियर लीग. मॅचच्या दिशेने वळतोय. एका बाजूला 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 25 धावा. बघा स्टेजच्या समोर जी गर्दी आहे तिला साईडला करायचं आहे. नेमा बॉईज व्हॉलेंटियर आपणास विनंती केली जाते ती गर्दी प्लीज थोडीशी साईडला करा की व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना सुद्धा मॅचचा आनंद घेऊ द्या. बॅकफुटर येऊन मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. फेकी थोडीशी खराब आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते. एक गडी बाद 26-26. करायचे विघ्नेश फायटर बी टीम मीटिंग नाही करायची आहे प्लीज. प्रत्येक चेंडूवरती आपण जर का टीम मीटिंग केलं पहिल्याच चेंडूवरती प्रहार डगआउट मधला जल्लोष सुद्धा सांगतोय. ज्याची गरज होती तोच आलाय. ज्या चौकाराची गरज होती तोच चौकार. पहिल्या चेंडूवरती धावफलक पाहतोय आपण तब्बल 4 ने पुढे सरकताना 30. बघा व्यासपीठावरती उपस्थित विशेष अतिथी सन्माननीय प्रथमेश मोरे सर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून या मोरेगाव नगीनदास प्रीमियर लीग नेमा बॉईज चॅम्पियन ट्रॉफीसाठी फ्रीज स्पॉन्सर करण्यात आलाय. सर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने उन्हाचा तावा खूप दुपारी जास्त होता. त्या फ्रीजची गरज सुद्धा आम्हाला इथे वरती होती. आता थंड वातावरण आहे. आता मैदानामध्ये सुद्धा गरमी असताना एक थंड विकेट गेलाय. त्या विकेटची गरज विघ्नेश फायटर ब च्या टीमला होती. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मिळालाय. धावफलक आपण पाहू शकता 30 वरती स्थिरावले. नवीन फलंदाज अंकित मैदानाच्या आतमध्ये येत असताना आता इथून जर का धावफलकाचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये शांत होतं, पण त्या शेवटच्या षटकाच्या आधी तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या धावा थोडंसं धावफलक वेगाने पुढे नेण्याचं कार्य केलं जाते. धावफलक 30 वरती जाऊन पोहोचते. 2 चेंडूंचा आतापर्यंत येणारे 4 चेंडू. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. त्या चेंडूला मात्र डगआउटच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफलकर धावा आपण पाहतो 31-31. बॅकफुटर येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये. फेकी थोडीशी फेकी करताना झालाय किती उशीर चेक केलं जाईल. पाटील नेटवर्कच्या टेक्निकल टीमला संपूर्ण व्यस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा चेक केलं जाईल. धावचीत साठी रिव्ह्यू घेतला गेलाय.
4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 32-32. 32 धावा धावफळ करते. आपण पाहतोय 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. स्ट्रेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये फेकी केली जाते. पुन्हा एकदा यष्ट्यांवरती चेंडू लावण्यात नाही केलाय उशीर. धावचीच्या रूपात गडी बाद. धावफळकर धावा 32. आपण पाहतोय 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा मार्गस्थ. बॅकफुट रिव्हर मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये फेकी करताना थोडासा उशीर होताना शेवटच्या चेंडूवरती आलंय सिंगल. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 33 वरती धावफलक स्थिरावला जाते. 34 इज अ टार्गेट फ्रॉम टीम विघ्नेश फायटर बी. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं आपण तर स्वागत करणार आहोत. खरोखरच या न्यामा बॉईजला जे फुलना फुलाचे पाकी देणारे किनी फाउंडेशनचे अध्यक्ष परेश किनी साहेब याने खरोखरच वेळात वेळ काढून आल्याबद्दल न्यामा बॉईजच्या वतीने आम्ही त्यांचा खूप खूप धन्यवाद करतो. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी निरंजन रायडर यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे. खरोखरच साहेब तुम्ही वेळात वेळ काढून या वेस्टवरून ईस्टला यायचं म्हटलं तर माणसाला कमीत कमी 1-1.5 तास लागतो. त्या ट्रॉपिकमधून ते आले आहेत त्याबद्दल न्यामाबाईच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. तसेच आमचे खांदेवीर रात्री अहोरात्री आम्ही केव्हाही फोन करतो, ईस्टला असो या वेस्टला असो, आणि आमच्या या मंडळासाठी धावून येणारे आमचे 3 खांदेवीर प्रथमेश काळे आणि राजू सावंत आणि प्रमोद चौधरी यांचं एक ग्रुपचा आपण सत्कार करणार आहोत. तर मंडळाच्या वतीने मी जयेश पाटील यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे. कारण ही त्रिमूर्ती बघा वसई तालुक्यामध्ये नावातलेली गावातलेली अशी त्रिमूर्ती आहे. केव्हाही कुठेही तुम्ही अडकला असेल तर एक फोन करा, रात्री अपरात्री केव्हा पण ते धावून येतात. खरोखरच धन्यवाद. तुम्ही इथं वेळात वेळ काढून आल्याबद्दल नावाबाईच्या वतीने तुमचं खूप खूप धन्यवाद. हॅलो चेक. येणारे 24 चेंडू 34 धावेचं आव्हान विघ्नेश फायटर बी. एका बाजूला पांडवास खूप चांगले लढा मैदानाच्या आतमध्ये. आमचे मोठे व्यक्तिमत्व या वसई तालुक्यामध्ये तरुणांचे दिलदार व्यक्तिमत्व आणि या न्यामाबाईतला लाभलेले असे मार्गदर्शक आमचे पंकजदादा देशमुख यांचं इथं आगमन झालं आहे. तर मंडळाच्या वतीने त्याचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. कारण साहेब तुमचं असंच सहकार्य आम्हाला असू दे. तसेच आमचे नगरसेवक किशोरनाना पाटील साहेब यांना विनंती करतो कृपया स्टेजवरती यायचं आहे. मॅच चालू राहू दे. हॅलो चेक. हलक्या हाताने घेऊन काढलं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. चेंडूला फिल्ड करते सिंगल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण 5 पाहतोय. बघा इथून मॅचचा विचार केला तर येणाऱ्या 20 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. दोन्ही बॅटर मोनिश आणि भरतमध्ये क्षमता आहे. इथून जर काही सलामीवीर जोडी शेवटच्या क्षणापर्यंत उभी राहते क्रीजवरती तर एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून दिसेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहतोय 6 धावा. लेफ्ट केल्या जाते चेंडूला.
वाईटचा इशारा पंचांचा येतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर आपण जर का विचार केला तर 7 धावा आपण पाहतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होताना दिसतोय आपल्याला. 7 धावा आपण धावफळकर आपण पाहतोय. बघा ज्या मान्यवरांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली, आता आमच्याकडून रसा घेताना संपूर्ण आपल्या टीमचं सर मनापासून आभार असतील वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण पाहतोय 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण पाहतोय 8 धावा. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या मनापासून आभार असतील. बघा पाटील नेटवर्कच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय माननीय श्री पंकजदादा देशमुख. पाटील नेटवर्कच्या स्क्रीनवरती आपण त्यांना पाहतोय. आपण नेहमी त्यांना पाहतो नेमा बॉईज या संघाचे मार्गदर्शक म्हणून आपण नेहमी त्यांना पाहत असतो. एक मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये त्यांचा सुद्धा आहे. त्यांच्या बाजूलाच आपण पाहतोय माजी नगर सन्मान्य किशोरनाना पाटील, ज्यांच्या माध्यमातून सुद्धा या मैदानावरती एक मोठी स्पर्धा असते. हे सर्व प्रमुख पाहुणे पाटील नेटवर्कच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकतो. मॅचच्या दिशेने येतोय गोलंदाजी मारवरती दिवेश. ऑफ साईडला चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू हातामध्ये नाही येत आहे. इथून जर का चेंडूला हातामध्ये कलेक्ट केलं गेलं असतं आणि फेकी केली असती तर धावचीची संधी झाली असती, पण चेंडू हातामध्ये नाही आलाय. 1 धाव धावफळकामध्ये ऍड होताना 9 धावा धावफळकावरती आपण पाहतोय. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. नऊ धावा धावफळकावरती आपण पाहतोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती मोनिशचा नजरा होता. मनामध्ये विचार होता की चेंडूला लेफ्ट करायचं आहे की खेळायचं, पण शेवटच्या क्षणानंतर तो टप्पा पडल्यानंतर आज चेंडू आला, त्यावर खेळून काढला सिंगल कंप्लीट. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकावरती आपण जर का विचार केला तर 1-0 10 रन स्कोर कार्ड 10 धावा. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय गॅप मध्ये, पण शेवटच्या क्षणावरती क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इतक्या चांगल्या क्षेत्ररक्षणाचे टाळ्या वाजवल्या जातात. दोन्ही डगआउट मध्ये टाळ्या वाजवत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. धावफळक 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफळकर आपण विचार केला तर 11 धावा. गोलंदाजी मारवरती स्वतः कर्णधार आहे. दिवेशला सुद्धा माहिती आहे की दुसऱ्या षटकामध्ये इथून जास्त धावा नाही द्यायच्या. म्हणजे कॅल्क्युलेशन पाहायला गेलं तर पहिल्या 12 मध्ये किती होतील. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता. पांडवाज इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना पहिल्यांदा पुढे आलाय. आता पुढे येत असताना अजून पुढे जाण्याचे मार्ग त्यांना शोधायचे आहेत. पण दुसऱ्या बाजूला विघ्नेश फायटर ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. मोनिशच्या बॅट मधून मात्र सिंगल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार टाळ्या वाजवल्या जातात खूप चांगल्या प्रकारे. डगआउट मधून सपोर्ट आहे, प्रेक्षकांचा सपोर्ट आहे, गरज सुद्धा आहे. पांडवाज या संघाला कमी वेळा खेळताना मैदानाच्या आतमध्ये दिसतो, पण जितक्या वेळा खेळताना दिसतो तितक्या वेळा प्रभावी कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. संपूर्णतः टीम एक चांगलं कॅल्क्युलेशन करून एक बॅलन्सिंग क्रिकेट खेळत असताना दिसते. पण दुसऱ्या बाजूला भरत आणि मोनिशा या खेळपट्टीवरती खेळत असताना त्यांनी खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी नेहमी खेळ. 5 चेंडूचा खेळ झालाय, 12 धावा. ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आता मिसफिल्ड होते, चेंडू जातोय सीमारेषावर. भरतच्या बॅट मधून चौकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर आपण धावा विचार केला तर 16. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपण जर का विचार केला तर 18 धावांची गरज आहे. पहिल्या 12 मध्ये तुम्ही 16 बनवल्यात, येणाऱ्या 12 मध्ये तुम्हाला 18 बनवायचे, म्हणजे अजून 2. म्हणजे मॅच जर का पाहायला गेलं तर विघ्नेश फायटर थोडीशी पुढे आहे. गोलंदाजी मारवरती आपण विचार करतोय मिथिलेश. गोलंदाजी मारवरती मिथिलेश तिसरा आणि महत्वाचा षटक घेऊन आलात आपल्या संघासाठी. पहिला चेंडू दिशा चुकली जाते डाव्या यष्टी पासून बराच लांब. पंचा वाईटचा इशारा करताना एक अतिरिक्त चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू. येणाऱ्या 12 मध्ये 17 धावांची गरज. 12-17 मध्ये खतरा थोडासा पांडवाज मिथिलेश वरती आहे, कारण की पहिल्या 6 म्हणजे आता 12 चेंडू मधील पहिल्या या 6 चेंडू मध्ये किती धावा दिल्या जातील.
मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये सरळ चेंडू आलाय षटकाराला. आफ्ताबने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू हातामध्ये नाही आलाय. विकेटचं पतन. मोनिश बॅक टू द डगआउट. एक चेंडू पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन होताना 17 धावा. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये किती धावा येतील? नवीन फलंदाज 11 चेंडू 17 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चला पांडवास थोडीशी घाई करायची. प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग प्लीज करू नका. येणारे 11 चेंडू 17 धाव्यांची गरज. चला थोडीशी घाई करायला सांगायचे. एकच बॉल, पहिला बॉल वाईट होता. सूरज अमृततुल्यचे ओनर, शिवराज अमृततुल्यचे ओनर सन्माननीय रवींद्र मोरे साहेब यांचं सुद्धा नगिनदास मोरेगाव नगिनदास प्रीमियर लीग नेमा बॉईज चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. साहेब आपणास विनंती करतो व्यासपीठावर विराजमान होऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय निलेश तेलंगे सर यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. साहेब आपणास सुद्धा विनंती करतो की व्यासपीठावर विराजमान होऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मॅचच्या दिशेने वळतोय 10 चेंडू 17 धाव्यांची गरज. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेटचं पतन होताना दिसते. लगातारचे 2 चेंडू आणि 2 गडी बाद होत असताना बॅकफुटर येऊन मारण्याचा प्रयत्न ऑफसाईडला. चुकी होते. चुकीचं रूपांतर. चेंडू आलाय सीमारेषा पार. अशा मुमेंटला अशी चूक कॅल्क्युलेट किती महागात पडणार आहे येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल. प्रयत्न केला जातोय. बघा फेकी प्रॉपर वरच्या दिशेने केले होते. दिवेशने सुद्धा चुकी नाही केले. शेड्यूलला गॅदर केलं आणि यष्टांवरती लावण्यामध्ये सुद्धा उशीर नाही केलाय. आता फक्त पाटील नेटवर्कच्या टेक्निकल टीमला चेक केलं जाईल. आपल्यापर्यंत डिसिजन येईल. इथून सिंगल असेल तर एक धावफलकामध्ये वाढ आणि जर का निर्धाव चेंडू आला तर थोडंसं डगआउट मध्ये टेन्शन वाढणार आहे. मोरेगाव नगिनदास प्रीमियर लीग 4 क्वालिफाईड टीम असतील त्यांनी स्टेजच्या जवळ येऊन राहायचं आहे. मोरेगाव नगिनदास प्रीमियर लीग जे संघ टॉप 4च्या दिशेने गेल्यात त्या 4 संघांनी स्टेजच्या जवळ येऊन राहायचं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडंसं मागे एक रन धावताना धावफलकामध्ये ऍड होताना 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा आपण 23 पाहतोय. येणारे 7 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे.
पहिलाच चेंडू अतिरिक्त चेंडू हाताळला येणारे 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण दर्जा आपण पाहू शकता. खूप चांगला प्रयत्न केला जाते. फटका बॅट मधून पॉवर एक्झिक्यूट केली गेली होती, पण चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अर्जुन आहे, धीरज मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. अर्जुनला सुद्धा साथ देण्याची गरज आहे. गोलंदाजी मारवरती आपण जर का विचार केला तर कृष्ण आहे. यानंतर चारही संघाच्या संघ मालकांना विनंती आहे, कृपया करून आपले खेळाडू रेडिओमध्ये ठेवायचे आहेत. आपल्या प्रमुख पाहुण्यांना बाहेर जायचं आहे, थांबायला वेळ नाही आहे. तर कृपया करून चारही संघ मालक आपल्या टीम खेळाडूंना तयारीमध्ये राहायचं आहे. 5 चेंडू 7 धाव्यांची गरज. विजयाची साथ कोणत्या दिशेने धावते पाहावं लागेल. लेफ्ट केलं जाते, पुन्हा एकदा चुकी. जी चुकी गोलंदाजांनी केली ती चुकी सुधारवायची होती, पण यष्टीरक्षक सुद्धा तीच चुकी करतोय. वाईट चेंडू हाताळलाय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आला. वाईट +1, तब्बल 2 धावा धावफलकामध्ये. बघा, डगआउटच्या दिशेने फलंदाजाला नका बोलू, डगआउटच्या दिशेने फलंदाजाला नका बोलू मेसेज देण्यासाठी. प्लीज थोडीशी घाई करायची आहे. जे 2 खेळाडू तुमच्या मैदानाच्या आतमध्ये इतका प्रेशर घेऊन खेळत आहेत त्यांना या खेळपट्टीचा अनुभव आहे. तुम्ही डगआउटच्या दिशेने बघून बॉल 5 चेंडू 5 धावा, 5 चेंडू 5 धावा. तुम्ही डगआउटच्या दिशेने त्यांना मेसेज देण्यासाठी प्लीज नका बोलू. इतका वेळ नाहीये. येणारे 5 चेंडू 5 धाव्यांची गरज. चला पटापट. हलक्या हाताने ऑन साइडला घेऊन काढलं. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करत होते, पण सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. मॅचचं इक्वेशन कशा प्रकारे मित्रांनो, थोडे अशी साईडला अशी इकडे याला. आपले प्रमुख पाहुणे इथे बसले, त्यांना बघू दे जरा. 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. ऑफ साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. बघा, आपण सर्वजण नेमा बॉईज प्रेझेंट, नेमा बॉईज चॅम्पियन ट्रॉफी पाहतोय. विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही पहिली युट्यूब लाईव्ह स्पर्धा पाहतोय. या हंगामाची खासियत टॉप 6 ची प्रत्येक मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचले. नेमाबाईच्या सभासदांना विनंती आहे, सर्वांनी कृपया करून टेच्या बाजूला यायचं आहे, टेच्या बाजू येऊन उभं राहायचं आहे. नेमाबाईज 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. चला, थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे. पांडवास 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विघ्नेश फायटर बी आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पांडवास संघ. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. धीरज, ज्याच्या बॅट मधून आपल्याला मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि एक मोठा फटका त्याने मारलाय सुद्धा, पण इथून या खेळाला चालू ठेवण्यासाठी सिंगल सुद्धा गरजेचं आहे. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने धीरजला सुद्धा माहिती आहे चांगला चेंडू खेळून काढायचा, सिंगल येणं गरजेचं आहे. 2-2चं समीकरण. दोन चेंडू 2 धाव्यांची गरज. कोण घेऊन जाणार आहे या मॅचला? टॉप 3 मध्ये जाणारा शेवटचा संघ कोणता असणार आहे? एका बाजूला विघ्नेश फायटर ब, दुसऱ्या बाजूला पांडवा. 2-2 मध्ये अटॅकिंग फील्ड सजवली जाते, पण अटॅकिंग फील्ड सजवत असताना गोलंदाजी कशा प्रकारे हाताळली जाईल. आपण पाहतोय ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक पुढे आहेत, म्हणजे बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र 1 क्षेत्ररक्षक आहे, आणि ऑफ साइडला आपण पाहतोय मात्र 1 क्षेत्ररक्षक पुढे आहे. म्हणजे 3 क्षेत्ररक्षक या साइडून बाउंड्रीला आहेत, ऑफ साइडून आणि ऑन साइडून आता पाहतोय की थोडंसं बदल करण्यात आलाय. 2-2चं समीकरण. क्षेत्ररक्षक मागे जास्त आहेत, मग गोलंदाजी कशा प्रकारे हाताळली जाईल? क्षेत्ररक्षक जर का मागे जास्त आहे तर तुम्हाला फलंदाजाला टायमिंग नव्हतं द्यायचं. टायमिंग मिळालंय, त्या चेंडूवरती डिफेन्स केलं. 1-1 ची मॅच. 1 चेंडू 1 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये धीरज स्ट्राईकवर. या जागेचे जागा मालक सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा मोरेगाव नगीनदास प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय. हॅलो चेक. मॅचचं इक्वेशन 1 चेंडू 1 धाव्यांची गरज. चला थोडीशी घाई करा. 1-1चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 1 धाव्यांची गरज. एका बाजूला आपण पाहतोय विघ्नेश फायटर ब, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नगीनदास. इथून जर का मागच्या बाजूला गेलं तर नगीनदास इथून पुढे आले नार्लेश्वरचा सम्राट म्हणजे विघ्नेश फायटर बी ची टीम. इथून पाहावं लागेल 1 चेंडू 1 धावेची गरज. अटॅकिंग फील्ड आपण पाहतोय सजवत असताना
दोनही फलंदाज धीरज आणि अर्जुनने आतापर्यंत केलेला प्रवास, इथून जर का तो प्रवास चांगला संपवायचा असेल तर इथून टॉप 3चं तिकीट सुद्धा गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना संघ पहिल्यांदा पुढे आलाय म्हणजे पांडवास नगिनदासचा हा संघ आहे. संपूर्ण प्रेक्षक वर्ग समोरच्या दिशेने आपण जर का विचार केला तर विघ्नेश फायटर अचा प्रेक्षक वर्ग आहे. मैदानाच्या चारही बाजूने नगिनदासचा खेळाडू म्हणजे प्रेक्षक वर्ग तो सपोर्ट करतोय. 1-1 ची मॅच. अटॅकिंग फील्ड तब्बल 5 फिल्डर आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये पुढे सजवले आहेत. दोन्ही साइडून आपण विचार केला तर ऑफ साइडून मिथिलेश आहेत बाउंड्री लाईनच्या दिशेने, ऑन साइडून एक आहे. अटॅकिंग फील्ड धीरज मध्ये क्षमता मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धावाची गरज असताना फुलटॉस चेंडू हाताळायची गरज नव्हती. फुलटॉस वरती फुल टू प्रहार अलॉंग द कार्पेट. मॅच फिनिश. धन्यवाद. चला न्याव बॉईज आपण आपलं हे करायचं इकडे. चला पटापट. गिरीश का दिल ना दिया हॅलो काना बंद करा का दिल ना बंद करा. लिया. हॅलो हॅलो. शिवगणेश मित्र मंडळाचे आमच्या धडाडीचे कार्यकर्ते आणि शिवसेना विभाग प्रमुख सचिन गावकर साहेब यांचे इथं आगमन झालं आहे. तर मंडळाच्या वतीनं त्यांचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी कृपया करून स्टेजवरती यायचं आहे. सर्वांना एक सूचना आहे, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. आपले या वसई तालुक्यामध्ये नाही तर आम्ही या पालघर जिल्ह्याला हादरून सोडलं आणि या पालघर जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा डंका वाजतोय ते शिवगणेश मित्र मंडळाचे कोच सचिन गावकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे. तर त्यांना वाढदिवसाच्या न्यावाबाईज ग्रुपच्या वतीने खूप खूप धन्यवाद. टाळ्या वाजून